आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. पावसाळा सुरू झाला की तुमचंही वजन वाढायला लागतं का? पोट जड वाटतं का? सतत भूक लागते का? गरमागरम भजी, वडापाव, चहा हे सगळं खाण्याची आपल्याला तीव्र इच्छा होते का? आणि मग आपण स्वतःला समजावतो, पाऊस संपला की मी माझं डाएट सुरू करेन. पण कालच माझ्याकडे ओपीडी मध्ये एक पेशंट आले होते. त्यांनी मला एक प्रश्न विचारला, डॉक्टर, मी 2 वेळा जेवतो, गोड अजिबात खात नाही, तरी देखील पावसाळ्यात माझं वजन वाढतं, असं का बरं होतं? तर माझ्या योग परिवारातील सगळ्या सदस्यांनो, हा प्रश्न फक्त त्या एका व्यक्तीचा नाही, तर हा प्रश्न आज लाखो लोकांना पडलेला आहे. तर याचं उत्तर फक्त कॅलरीज मध्ये नाही, डाएट चार्ट मध्ये नाही, तर ऋतू बदलल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात यामध्ये आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 पदार्थ सांगणार आहे जे आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामधील जाठर अग्नीला आधार देतात. आधुनिक विज्ञानानुसार पचन, गट हेल्थ आणि सटायटी सुधारण्यासाठी देखील हे पदार्थ आपल्याला मदत करतात. आणि हे पदार्थ योग्य लाईफस्टाईल सोबत घेतल्यास आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त देखील ठरतात. पण शेवटी मी एक अशी चूक सांगणार आहे जी पावसाळ्यात जवळजवळ प्रत्येक जण करतो आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी अजून वाढतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला. तर सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊयात की पावसाळ्यामध्ये आपलं वजन हे वाढतंच का? जर कारण समजलं तर उपाय करणं हे खूप सोपं होतं. आयुर्वेदामध्ये वर्षा ऋतूला खूप महत्व दिलं गेलं आहे. चरक संहितेत आणि अष्टांग हृदयात वर्षा ऋतूमध्ये आहार विहार बदलण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. कारण उन्हाळ्यानंतर शरीराची शक्ती थोडी कमी झालेली असते. त्यातच पाऊस सुरू होतो, हवेमध्ये आर्द्रता वाढते आणि याचा सर्वात जास्त परिणाम होतो आपल्या शरीरातील जाठर अग्नीवर. आता अग्नी म्हणजे काय? अनेकांना वाटतं अग्नी म्हणजे भूक, पण आयुर्वेदात अग्नी म्हणजे आपण खाल्लेलं अन्न योग्य प्रकारे पचवून त्याचं शरीराला उपयोगी पोषणात रूपांतर करण्याची क्षमता. मी माझ्या पेशंटला नेहमी एक उदाहरण देते. समजा तुमच्या घरात गॅसची ज्योत मोठी आहे तर डाळ पटकन शिजते, पण जर ज्योत खूपच मंद असेल तर तीच डाळ शिजायला खूप वेळ लागेल. आपलं पोटही असंच काम करतं. जेव्हा अग्नी चांगला असतो तेव्हा अन्न नीट पचतं, ऊर्जा मिळते, शरीर हलकं वाटतं. पण जेव्हा अग्नी मंद होतो तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही. आयुर्वेद यालाच आम असं म्हणतो. आम म्हणजे आपल्या शरीरामध्ये तयार होणारं अपूर्ण पचलेलं द्रव्य, जे हळूहळू जडपणा, आळस, गॅस, पोट फुगणं आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं. आता हेच आपण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पावसाळ्यामध्ये आपण कमी चालतो, व्यायाम कमी करतो, सूर्यप्रकाश कमी मिळतो, घरात बसण्याचं प्रमाण हे वाढतं. त्यामुळे आपली ऊर्जा खर्च करण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि क्रेविंग्स वाढतात. विशेषतः तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि वारंवार होणारा चहा आणि या सगळ्या गोष्टींच्या सेवनामुळे आपला अग्नी मंद होतो. यालाच मॉडर्न सायन्समध्ये स्लो मेटाबॉलिझम अशी कन्सेप्ट वापरलेली आहे. तर म्हणजे भाषा इथे वेगळी आहे, पण संदेश एकच की या ऋतूमध्ये शरीराला योग्य आहाराची गरज असते. तर त्यासाठीच आपण हे 5 पदार्थ पाहणार आहोत. तर यातला पहिला पदार्थ तो म्हणजे मोड आलेले मूग. तर मोड आलेले मूग खाणं ही पावसाळ्यामध्ये सर्वात बुद्धिमान अशी निवड आहे. पण थांबा, इथे बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. आजकाल वेट लॉसच्या नावाखाली बरेच जण कच्चे स्प्राउट्स खातात आणि त्यांना वाटतं की हे खूप हेल्दी आहे. हो, हे हेल्दी आहे, पण प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एकाच पद्धतीने नाही. आयुर्वेदानुसार मुगाचा रस मधुर आणि किंचित कषाय आहे. गुण लघु म्हणजे हलके आहेत. याचं वीर्य शीत आहे. विपाक मधुर आहे. यामुळे मूग हा तुलनेनं सहज पचणारा कडधान्य मानला जातो. परंतु पावसाळ्यामध्ये अग्निमंद असल्यामुळे मी माझ्या पेशंटला नेहमी सांगते, कच्चे मोड खाऊ नका, हलके वाफवून घ्या,
त्यामध्ये आलं, जिरे, हिंग आणि थोडी कोथिंबीर घाला. त्यामुळे त्याची पचन क्षमता आणखीन सुधारते. तर आधुनिक दृष्टिकोनामधून मोड आलेल्या मुगामध्ये उत्तम दर्जाचं प्लांट प्रोटीन, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. प्रोटीन आणि फायबर या दोन्ही गोष्टी तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं ठेवतात. यालाच सॅटायटी असं म्हणतात. जेव्हा मध्ये मध्ये भूक कमी लागते तेव्हा बिस्किट, चिवडा, फरसाण आणि तळलेले पदार्थ खाणं आपोआप कमी होतं आणि वेट मॅनेजमेंटसाठी हीच खरी सुरुवात असते. तर आता पुढचा पदार्थ आपण पाहूयात. तर हा पदार्थ आयुर्वेदामध्ये इतका महत्वाचा मानला आहे की त्याला जवळजवळ औषधाचं स्थान दिलं गेलं आहे. आणि आज बहुतेक लोक तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने घेतात. तर आपला आजचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे तक्र, म्हणजेच ताक. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये ताक असतं का? ही या ताकाची जागा कोल्ड्रिंक, पॅकेज ज्यूस किंवा सॉफ्ट ड्रिंकने घेतलेली आहे. आयुर्वेदामध्ये तक्राला म्हणजे ताकाला खूप महत्व दिलं गेलं आहे. कारण योग्य प्रकारे तयार केलेलं ताक हे दीपन, पाचन आणि आमहर मानलं जातं. तर याचा सोपा अर्थ असा आहे की ताक हे जठराग्नीला सहाय्य करतं. अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होण्यास ते मदत करतं आणि आपलं पोट देखील हलकं ठेवण्यास ताक हे हातभार लावू शकतं. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. फ्रीज मधलं बर्फासारखं थंड ताक किंवा बाजारामध्ये मिळणारं फ्लेवर्ड बटर मिल्क हे आयुर्वेदामधील तक्र नाही. तर ताक तयार करताना नेहमी ताज्या दह्यापासून ताक तयार करा. त्या ताकामध्ये भाजलेले जिरे, सैंधव मीठ, थोडी कोथिंबीर आणि चिमूटभर सुंठ किंवा किसलेलं आलं घाला. हे ताक तुमच्या दुपारच्या जेवणानंतर घ्या. आपला पुढचा चौथा पदार्थ आहे गरम भाज्यांचं सूप. तर बरेच जण वेट लॉस करण्याच्या नादामध्ये हे विसरून जातात की घरी बनवलेलं गरम भाज्यांचं सूप. तर ह्या सूपमध्ये दुधी, गाजर, टोमॅटो, पालक, भोपळा अशा भाज्यांचं आपण सूप बनवू शकतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने गरम आणि ताजं अन्न मंद अग्नीला सहाय्य करतं. म्हणजे आपला अग्नी जेव्हा मंद झालेला असतो, मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, तर त्यावेळेला हे सूप आपल्याला मदत करतं. आता आधुनिक दृष्टिकोनामधून देखील आपण पाहिलं तर अशा सूपमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं, कॅलरीज तुलनेने कमी असतात आणि फायबर्स खूप चांगले असतात. त्यामुळे कमी कॅलरीज मध्येही तृप्ती मिळू शकते. पण हे सूप बनवताना त्यामध्ये वरून क्रीम घालून, कॉर्नफ्लोअर घालून किंवा जास्त बटर टाकून बनवलेलं सूप हा आरोग्यदायी पर्याय राहत नाही. त्यामुळे सूप बनवताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपला पुढचा पाचवा पदार्थ म्हणजे आले, जिरे आणि हळद यांचा वापर आपल्या स्वयंपाकामध्ये करणं. तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की हे एखादं वेगळं फूड नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक साथीदार आहेत. तर आयुर्वेदामध्ये आले आणि जिरे यांना पचनाला सहाय्य करणारे मानले जाते. हळदीला दाहशामक गुणधर्मांसाठी महत्व दिलं जातं. आधुनिक संशोधनातही आल्यातील जिंजेरॉल आणि हळदीतील कर्क्युमिन या घटकांवर मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. हे घटक आपल्या शरीरामधील दाह कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्याला आधार देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच पावसाळ्यामध्ये या मसाल्यांचा योग्य प्रमाणात आणि संतुलित वापर करणं आवश्यक आहे. तर आज आपण 5 पदार्थ पाहिलेत. एक म्हणजे वाफवलेले मोड आलेले मूग, दुसरा म्हणजे ताजं ताक, तिसरा पदार्थ म्हणजे मूगडाळ खिचडी, चौथा पदार्थ म्हणजे गरम भाज्यांचं सूप आणि पाचवा पदार्थ म्हणजे आलं, जिरं आणि हळद यांचा संतुलित वापर. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे 5 पदार्थ म्हणजे काही जादू नाहीत आणि हीच आपली जी चूक आपण नेहमी करत असतो ती मी इथे सांगणार आहे की जर या पदार्थांचं सेवन आपण केलं पण जर दिवसभर आपण बसून राहिलो, रात्री उशिरा जेवलो, झोप कमी घेतली आणि योग किंवा चालणं केलं नाही तर फक्त हे पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला हे एकच सूत्र सांगते की वेट लॉस हा फक्त डाएटचा विषय नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग आहे. आयुर्वेद आपल्याला ऋतूनुसार जगायला शिकवतो आणि योग शरीराला सक्रिय ठेवतो आणि आधुनिक विज्ञान संतुलित आहाराचं महत्व समजावून सांगतं. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच आपलं शरीर नैसर्गिकरित्या संतुलनाकडे जाऊ लागतं. म्हणून आजपासूनच आपण एक छोटा संकल्प करूयात. या 5 गोष्टींपैकी
किमान 3 गोष्टी पुढील 7 दिवस तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. दररोज किमान 20 ते 30 मिनिटं योग किंवा वॉक करा आणि मग तुमच्या शरीरामध्ये होणारा बदल तुम्ही स्वतः अनुभवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना देखील आपण नक्की शेअर करा. आणि हो, अशाच आयुर्वेद, योग आणि आधुनिक विज्ञानावर आधारित विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी सांगितलेल्या या 5 पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.